तुझ्या बाबांनी अजून कार नाही पाठवली? हे सासर आहे आणि सासर म्हणजे ना सेवा करण्याचं ठिकाण आहे, हॉटेल नाही. उद्यापर्यंत जर मला 50 लाख रुपये नाही मिळाले तर माहेरी निघायचं. आमच्या घरामध्ये ना बाया बोलत नाही, कामं करतात नुसते. तोंड नाही चालवायचं, हात चालवायचा. हे जे सगळं सोनं आहे ना तुला जे मडवलंय ते सगळं आमचं आहे, तुझं काही नाही. इथं पाहुणी आहेस, 2 दिवस राहायचं, नाही तर निघायचं, फुटायचं घरी. काय घेऊन जायचं ग तुला लोकांमध्ये? तुझ्यामुळे ना मला माझी मान खाली टाकावी लागते. आधी माझ्या आईसारखं बनून दाखव. येत तर काही नाही, नुसतं तोंड चालवायचं. तुला कितीदा सांगितलं माझ्या मित्रांमध्ये यायचं नाही, माझ्याशी सुद्धा. काम असेल तरच बोलायचं. मला हात उचलावा लागतो कारण ना त्याच्याशिवाय तुला कळत नाही. तोंडाने बोललेलं नाही कळत ना तुला. जरा दुसऱ्यांच्या घरातल्या बायका बघ, एक शब्द उलटून बोलत नाही. आणि तू, तुझ्यापेक्षा इतके चांगले चांगले मला आले होते ना मुलींचे स्थळ, त्यांना हो बोललं असतं तर कदाचित माझं नशीब तरी चांगलं झालं असतं. तुझ्या पायी फुटलं. ना पैसे मिळाले, ना चांगली बायको मिळाली. मरत का नाहीस ग तू? आजकालचं लग्न पैशांवरून तोडलं जातं. आणि पैसे मोजणं किंवा किती पैसे दिले हाच जर मापदंड असेल तर प्रेम कशावर मोजायचं? से नो टू अब्यूज.